नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बाईक मेकॅनिक इन्स्टिट्यूटमध्ये. दोस्तो बाईक मेकॅनिक इन्स्टिट्यूटचा 22 नंबर बॅचचा हा ओमकार स्टुडंट आहे. ओमकारने माझ्या इथे 4 मंथचा जो बाईक मेकॅनिक एक्सपर्टचा कोर्स असतो तो पूर्ण कंप्लीट केला आहे. तर विचारूया या 4 महिन्यात तुला काय भेटलं आणि काय तू अपेक्षा घेऊन आला होता माझ्याकडं? नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार माधव राऊत. मी लोणावळ्यामधून आलो आहे इथं सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये. मी ह्याच्या अगोदर पहिलं माझं स्वतःचं गॅरेज होतं. 2012मध्ये मी कोहिनूरचा डिप्लोमा केला होता, कोहिनूर डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये. त्यानंतर मग मी जॉब केला. डेक्कनला होतं ते कोहिनूरचं इन्स्टिट्यूट. तिथं मी 1 वर्षभर कोर्स केला तो ऑटोमोबाईलचा. त्यानंतर मग मी ब्यू भंडारीला जॉबला होतो 2012ला होंडाला. तिथं मी 2-2.5 वर्ष जॉब केला. नंतर तिथून पुढं मग मी रोहन होंडाला जॉबला होतो. तिथं 2-2.5 वर्ष जॉब केला. तिथून पुढं मग मी आमच्या इथं लोणावळ्यामध्ये समर्थ मोटर्स म्हणून आहे होंडाचं शोरूम. तिथं मग मी जॉबला होतो. नंतर लॉकडाऊननंतर मग प्रॉब्लेम झाल्यामुळं नंतर मग गॅरेजला जॉब केला. पण ते करत असताना पण मी साईड बाय साईड मी स्वतः घरी गाड्यांची कामं करायचो. पण मला असं वाटलं की मी म्हणजे अगोदर पहिलं होंडाच्याच गाड्यांचं काम करायचो. मला इतर गाड्यांचा काही अनुभव नव्हता. त्यासाठी मग मी सरांचा यूट्यूबला, इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले. तिथून मला असं वाटलं की मग सरांकडे यावं, नाही का. मग त्यासाठी मग मी आलो. सरांनी मला एक वायरिंग त्यानंतर सेन्सर कसे काम करतात, परत गिअरबॉक्स वर्किंग, त्यानंतर टॅपेट सेटिंग कशी करायची, KTMचं ते सिम सेटिंग कशी करायची, बुलेटचं टायमिंग सेटिंग, परत पुश रॉड कसं वर्क करतं, पिस्टन हा कसा टॉप सेंटरला जाऊन बॉटम सेंटरला जाऊन पिस्टन रिंगा कशा सेट करायच्या, ह्याबद्दल आम्हाला सखोल माहिती मला दिलेली आहे. आणि मी कॉन्फिडन्सने सांगतो की जगातली कुठली जरी गाडी माझ्यापाशी आली तरी ती मी पूर्ण करेल, एवढा आत्मविश्वास माझ्यावरती आलेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं एक वर्षाचा कोर्स केला होता. त्याच्यानंतर कितीतरी ठिकाणी त्यांनी काम केलं होतं शोरूममध्ये. त्याच्यानंतर तो गॅरेजमध्ये पण काम करत होता. 2000 ते आज 2026 हा फार मोठा काळ झाला. एवढं एक्सपिरियन्स असताना पण त्याला वाटत होतं की स्वतःचं एक वर्कशॉप स्टार्टअप आता चालू करणार आहे, गॅरेज चालू करणार आहे. पण त्याला वाटायचं की सर माझ्याकडे ही जर गाडी आली तर मी ते कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर त्याच्यामुळं माझ्या इथं 4 महिन्याचा कोर्स केला. आज एवढा कॉन्फिडन्स आहे, तर तो स्वतःच्या तोंडातनं म्हणतो आहे की माझ्याकडे जगातली कुठली जरी गाडी आली तरी तो काम करू शकतो. जर मित्रांनो तुम्हाला पण असंच काही ट्रेनिंग पाहिजे असेल, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. धन्यवाद.